इतरांच्या मानानं फार वेगळं आहे. माझं बालपण देखील माझ्या वयाच्या इतर मुलामुलींहून अगदी निराळंच होतं. मी जेमतेम 13 वर्षांची असेन तेव्हा माझे वडील दिवंगत झाले. माझी आई व आम्ही 5 भावंड पोरकी झालो. नातेवाईकांचा आधार नाही, स्नेही मंडळींचा मदतीचा हात नाही, पैशांचं पाठबळ नाही. अशा अवस्थेत घरातली थोरली मुलगी या नात्यानं आपली आई व आपली धाकटी भावंड यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. इतरांसारखं माझं शालेय शिक्षण कधीच झालं नाही, मात्र गाण्याच्या शिक्षणाचा लाभ मला फार लहान वयापासून झाला. माझे बाबा मास्टर दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध नट आणि गायक होते. माझा सुरेल आवाज ध्यानात घेऊन त्यांनी वयाच्या 6व्या वर्षीच माझ्या हाती तंबोरा दिला आणि शास्त्रीय संगीताचे पाठ मला द्यायला सुरुवात केली. बाबा हेच या क्षेत्रातले माझे पहिले गुरु. बाबांनी मला अनेक राग, अनेक चिजा शिकवल्या. त्यावेळी गाणं हाच माझा छंद होता. बाबा गेल्यानंतर हा छंद माझ्या मदतीला धावून आला. ते गेल्यानंतर आई व माझी भावंड यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. त्यासाठी माझी कलाच माझ्या उपयोगी पडली. मी प्रफुल्ल या चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि तिथं स्थायिक झाले. कंपनीत माझा भटकेपणासारखा चालू असे. कंपनीच्या कोणत्याही विभागात मी मोकळेपणानं वावरत असे. तिथं मला विविध प्रकारांची कामं करावी लागत असत. दुपारी सवड मिळाली की मी एखाद्या विभागात जाऊन बसे. वाचनाचं जबरदस्त वेड मला याच काळात लागलं. वि. स. खांडेकर व साने गुरुजी हे त्या काळातले माझे फार आवडते लेखक होते. या काळातल्या माझ्या सर्व आठवणी कोल्हापूरशी, तिथल्या माझ्या जीवनाशी निगडीत आहेत. गतकाळातले हे दिवस नेहमीच मनात एक गोड हुरहुर निर्माण करतात. बाबूराव पेंटरांचं घर आमच्या शेजारीच होतं. बाबूरावांच्या मुली वागायला फार चांगल्या. थोरल्या कुमुदचं आणि माझं विशेष जमे. तिला मी ताई म्हणत असे. ताई माझ्यावर फार लोभ करी. स्टुडिओत एखादा विशेष कार्यक्रम असला की ताई आठवणीनं आपला झगा मला घालायला देई. एके दिवशी ताईनं आपला गरम कोट मला घालायला दिला. तपकिरी रंगाचा तो कोट मला अगदी ठीक येई. नंतर तो कोट मी जवळजवळ नेहमीच वापरू लागले. ते घर सोडून आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. घर सोडताना ताईचा कोट मी तिला परत द्यायला गेले, पण तिनं तो घेतला नाही. ती मला म्हणाली, लता, तुलाच राहू दे तो कोट. माझ्यापेक्षा तुला त्याची जास्त गरज आहे. पुढल्या आयुष्यात मी कितीतरी भारी भारी सुंदर कोट स्वतःसाठी शिवून घेतले, पण ताईनं आत्यंतिक प्रेमानं व जिव्हाळ्यानं दिलेल्या त्या कोटाची आठवण मी कधी विसरणार नाही. कोल्हापूरला असताना आमची परिस्थिती तशी बिकटच होती. कंपनीत मला जो पगार मिळे त्यावर आमचं घर चाललं होतं. कोल्हापुरात आल्यावर आशा, मीना, उषा यांना मी शाळेत घातलं. मी सतत त्यांना सांगे, परिस्थितीमुळे मी शिकले नाही, पण तुम्ही शिका. शिक्षणाबद्दल मला आस्था वाटे. त्याचं महत्त्व मला जाणवे. पोरकेपणामुळे आपली भावंड अशिक्षित राहू नयेत हीच माझी इच्छा होती. नवीन शब्द शिकूया. दिवंगत होणे वजा निधन होणे. स्नेही वजा मित्र. पाठबळ वजा मदत. राग संगीतातील विशिष्ट स्वररचना. चिजा वजा संगीतातील राग गायनासाठी तयार केलेली रचना. निगडीत वजा संबंधित. गतकाल वजा मागील काळ.